सगळ्यात मोठं दुर्दैवी उदाहरण म्हणजे आजचं महाराष्ट्राचं शासन। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की जर तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही काय ऍक्शन घेणार? कधी तुम्ही ऍक्शन घेणार या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि या दादागिरी कधी थांबणार आणि कधी इन्व्हेस्टमेंट तुमच्या माझ्या महाराष्ट्रात येणार? याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं एवढीच विनम्र विनंती करते। खूप दुर्दैवी घटना आहे। दौंड हा अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनशील तालुका आहे। अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब असतील, मी असते, आम्ही आमचं भाग्य की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली। आमचे कौटुंबिक संबंध त्या भागातल्या सगळ्याच लोकांबरोबर आहेत आणि मी स्वतः काल ही घटना झाल्यावर एसपींशी बोलले, स्थानिक आमदार राहुल कुलांनाही मी फोन केला। जरूर राहुल कुल आणि मी आमचे राजकीय मतभेद असतील, पण एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आणि आमदाराचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। म्हणून कुठलंही सगळं राजकारण बाजूला ठेवून राहुल कुल आणि मी आम्ही दोघांनी त्याची सविस्तर चर्चा केली। त्यांनी जी सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल मी राहुल कुलांचे मनपूर्वक आभार मानते। आणि दिवसभर जेव्हापासून मला ही बातमी कळली तेव्हापासून मी एसपीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते। माझे तिथले सहकारी आप्पासाहेब पवार आणि सोहेलभाई खान, हे दोघंही, सोहेलभाई आणि आप्पासाहेब तिकडे जाऊन आले। सगळ्या कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी घरगुती चर्चा झाली, कारण आम्ही सगळेच दौंडमध्ये सगळे प्रेमाने गुणागोविंदांनी तिथे राहतो आणि अनेक दशकं राहतो। दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही, पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा। ही पहिली वेळ नाहीये। नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत। आज दौंडमध्ये येऊन भाषण करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाहीये, तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय, पत्रकार म्हणतायत। मी कुठलाच आरोप करत नाही, मी वास्तव मांडते। त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ज्या दौंड तालुक्यांनी जसं आदरणीय पवार साहेबांना मला खूप दिलं तसं माननीय अजितदादांनाही तेवढंच दिले। त्याच्यामुळे माझी अजितदादांना विनम्र विनंती आहे, तुम्ही पालकमंत्रीही आहात, दौंडकरांनी तुम्हालाही खूप प्रेम दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या दौंड तालुक्यामध्ये अशा घटना होणार नाहीत। आणि बाहेरून येणारे जे भडक भाषणं करत असतील किंवा काही टीका टिप्पणी करत असतील, माझी विनम्र विनंती आहे की त्यांना आवरा। हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे। आणि दौंड तालुका हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा तालुका आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीत दौंड तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिले, त्यामुळे या तालुक्यामध्ये बाहेरच्यांनी येऊन ढवळाढवळ करू नये। अतिथी देवो भव, तुमच्या प्रत्येकाचं तिथे स्वागत, या तुमचा सन्मान करू, स्वागत करू। दौंडकर खूप मोठ्या मनाचे, तुमचं आम्ही सगळे स्वागत करू, पण उगाच येऊन आमच्या
दैनंदिन आयुष्यात मिठाचा खडा टाकू नका. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत. सातत्यानं ते एक वेगळी हिंदुत्ववादी भूमिका घेताना पाहायला मिळतात. परंतु पक्ष मात्र त्यांचा शिवशाहू फुले आंबेडकर या विषयांवरती चालताना पाहायला मिळतात. सुद्धा कॉन्ट्राडिक्शन आहे आणि त्यांना समज देखील अजित पवारांनी दिली तरी देखील अशा पद्धतीने त्यांची या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का ते अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या संघटनेत काम करतात. मी दुसरे